रविदादा आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत। हॅलो चेक। चल एक विशेष सन्मान आपण लगेचच करणार आहोत। विशेष सन्मान आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती करतोय। इस करताना नुकतंच आमचे गाडे साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचा विशेष सन्मान इंडियन आर्मी मध्ये म्हणजे ज्यांची नक्कीच करताना भरती झाली होती, एरंजाडचे सुपुत्र आहेत, आपल्या बदलापुरातील सुपुत्र आहेत, त्यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय। करताना या बदलापूरचा भाग्य एक सीमेरेषेवरती आपला खराताना जवान तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो आणि ते खराताना प्रत्येक काटकसर तिथे देखील करत असतो भारताच्या अगदी सीमेरेषेवरती आणि खऱ्या अर्थानं ते तिथे काम नक्कीच करत असतात, ते संरक्षण आपल्या या देशाचं करत असतात, म्हणून आपण सुखरूप झोपलेलो असतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खऱ्या इंडियन आर्मी मध्ये एरंजाडचे सुपुत्र आहेत आणि बदलापूरचे सुपुत्र आहेत। गाडे साहेबांचं यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय। इंडियन आर्मी थँक्यू सो मच, धन्यवाद, नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि जेव्हा जेव्हा एरंजाड संघ खेळत असतो ना, नेहमीच सातत्याने यांची उपस्थिती जरूर तुम्हाला पाहायला मिळते। थँक्यू सो मच। चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय, वेळ घेऊ नका आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुनश्च एकदा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकामध्ये ज्यांनी 2 वर्ष सलग ज्यांचा आवाज गुणगुणला आणि प्रत्येक कल्याण डोंबिवलीमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळतो, अर्थातच व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली रोशन संते सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या मॅच मध्ये। थँक्यू सो मच। अंतिम सामना मेगा फायनल, टाळ्या होऊन जाऊ दे या दोन्ही संघांसाठी। 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता। मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि कॉट अँड बॉलची संधी होती, सनीने चूक केलेली आहे। रन मशीन नितीन म्हात्रेला मिळते जीवनदान। चिंटे या नावाने सुपरिचित आहेत। कॅचेस, विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। खऱ्या अर्थाने आपण स्पर्धा पाहिली। स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर आणि स्वर्गीय भास्कर दादा शेलार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन। 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये, त्यामधील 38 संघांचा गाशा गुंडाळलाय, उरलेत फक्त 2 संघ। अंतिम सामना बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, पॉइंटला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती आहेत। एका षटकाचा सामना आहे मेगा फायनल। एरंजाड विपक्ष वसार, एक संघ आहे मलंगड विभागातील, एक संघ आहे बदलापूर विभागातील। हे 2 नामवंत संघ आमने सामने आहेत। सूरज दुधकर ऑन स्ट्राइक, डावकरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज, लेफ्ट राइटी कॉम्बिनेशन आहे। अप्रतिम गोलंदाजी, स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय। धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती। सनी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये। अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय। एरंजाड या संघाचा जय म्हात्रे पुरस्कृत हा संघ आहे। ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत आणि अप्रतिम हा झेल पकडलेला आहे। डीप मध्ये लॉंग ऑन ला फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन सूरज दुधकर। बॅक टू द पवेलियन। कपिल येत आहेत नवीन फलंदाज। धावसंख्या आपण पाहू शकाल
3 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. एका षटकाचा हा सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने अंतिम सामना सुरू आहे. विहांश धनुष 11 गावदी वसार आणि स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती जय हनुमान एरंजाड या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. मेगा फायनल याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं आदरणीय नितीनदादा भोईर, आदरणीय ऋतिक भोईर, त्यानंतर आदरणीय रितेश भोईर, नरेश शेलार, गणेश कराळे, अनिकेत भोईर, साईराज भोपी, संपूर्ण जय भवानी मित्र मंडळ सावरे, संत वामन बाबा भजनी मंडळ सावरे, ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे. यशस्वी आयोजन त्यांनी करून दाखवलेलं आहे. फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न हा ट्रेडमार्क फटका आहे नितीन म्हात्रे यांचा. पंचांचा इशारा नो बॉलचा येतो आहे. इट्स अ नो बॉल. आय थिंक फ्रंट फूट नो बॉल आहे. यस, नो बॉलचा इशारा येतोय. फ्रंट फूट नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडू आहे फ्री हिट. ज्ञानेश्वर भोपी साहेबांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. झेल पकडले परंतु फ्रीट आहे. आनंदाच्या ओघामध्ये कदाचित चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता चंदू यांचा आणि बघा डोक्यावरती हात आहेत त्यांचे देखील. अंतिम चेंडूवरती 1+ रनआउट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2/6. 7 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. एरंजाड या संघाला जो संघ खेळतोय जय म्हात्रे पुरस्कृत स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती 11 जय हनुमान एरंजाड या नावाने. चला फिल्डिंग लावून घ्या. वसार टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. विहांश धनुष 11 गावदेव वसार आणि स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती 11 जय हनुमान एरंजाड या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने मलंगडचा डहाण्या वाघ या टीम मध्ये आहे. रवी वायले, सूरज दुधकर ज्यांच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या बुलट देखील आहेत. बुलट बाईक. त्यानंतर चिंट्या म्हात्रेला आपण पाहतोय महाराष्ट्रातील पहिला असा खेळाडू ज्याला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात एक वासरू एक बैल मिळाला होता आंबेशिवच्या स्पर्धेमध्ये. तो खेळाडू या टीम मध्ये आहे. स्टारकास्ट आहे दोन्ही टीम मध्ये. सनी देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये. एरंजाड संघ आपण पाहतोय. एरंजाड म्हटलं तर आमचे निखिल दादा मेहर नेहमी सपोर्ट असतो. एरंजाड कोणताही संघ असेल एरंजाडचा त्या संघाला निखिल दादा मेहर यांचा भरपूर सपोर्ट असतो. निखिल दादा आपण देखील आला असाल, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये कारण की एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. या नक्कीच ही सूचना असेल की स्टंप जे आहेत ते बघा या ग्राउंड्सचे आहेत. लेदरचे स्टंप आहेत त्यामुळे स्टंप कोणी घेऊन जाऊ नका.
कारण की लेदरचे हे स्टंप आहेत, त्यामुळे उद्यापासून स्पर्धा आहे ते त्यांचीच आहे, त्यामुळे स्टंप आपण घेऊन जाऊ नका. निखिल दादा मेहर यांना विनंती असेल, दादा आपण देखील आला असाल, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. 7 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती सूरज दुधकर. मी ज्या सूरजचा उल्लेख केला की मॅन ऑफ द सिरीजची बुलेट बाईक ज्याने जिंकलेली आहे पालेगावच्या स्पर्धेमध्ये, तो सूरज दुधकर आपण पाहू शकाल. सूरज दुधकर गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राइक इनला बॅट्समन मयूर. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि सुरुवात चांगली झालेली आहे. मयूरच्या बॅट मधून या 2 धावा येत आहेत. कॅप्टन आहेत कप्तान चला सीनातान, ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते चेंडूवरती. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. रन बॉल इक्वेशन आहे. 4 चेंडू 4 ची गरज या सामन्यामध्ये. अंतिम सामना मेगा फायनल सुरू आहे या 2 टीम मध्ये. क्या बात आहे. स्विच हिट, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, एरनजाड चॅम्पियन. बघा स्टम्प्स, बघा स्टंप कोणी घेऊन जाऊ नका.